सर, मला काही प्रश्न पडलेला नव्हता, पण संपूर्ण स्वरसंधी लक्षात कशी ठेवावी? बघा विद्यार्थी मित्रांनो, आता या मुलीने प्रश्न केला की सर स्वरसंधी कशी लक्षात ठेवायची. एकाच मिनिटात कशी लक्षात घ्या. स्वरसंधी म्हणजे काय? स्वर अधिक स्वर बरोबर स्वरसंधी. ज्या ठिकाणी शब्द जोडला जातो त्या ठिकाणी जर काय काना दुसरी वेलांटी दुसरा उकार जर दिसला का समजून चालायचं स्वरसंधी. आणि आदेश काय? दीर्घादेश. दीर्घ स्वर तयार होतो म्हणून त्याला दीर्घादेश म्हणतात. गुणादेश कशाला म्हणायचं? ज्या ठिकाणी शब्द जोडला जातो त्या ठिकाणी जर एक मात्रा असेल आणि पुढचा एक काना एक मात्रा असेल तर समजून चालायचं काय? गुणादेश. आणि रफार असेल तरी काय म्हणायचंय? गुणादेश. वृद्धादेश कशाला म्हणायचं? ज्या ठिकाणी शब्द जोडला जातो त्या ठिकाणी दोन मात्रे आणि एक काना दोन मात्रे असेल तर समजून चालायचं काय? कोणता आदेश आहे? वृद्धादेश आहे. यनादेश कशाला म्हणायचं? य व र यांच्या सोबत जर जोड अक्षर झालेलं असेल तर समजून चालायचं हा यनादेश आहे. आणि अय वायाव संधी म्हणजेच अय वायाव आदेश. ज्या ठिकाणी शब्द जोडला जातो तिथे उच्चारात ऐ आय औ आव येतो याला म्हणायचं स्वरसंधी.